सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 8 युनिट 8 वा ICT मध्ये येणारे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन याच्या अंतर्गत येणारे काही डिजिटल इनिशिएटिव्ह बद्दल आपण चर्चा करूया। इथं बोर्डवर मी ई पाठशाला PG पाठशाला असे दोन कन्सेप्ट मी लिहिलेले आहे। पहिलं कन्सेप्ट आहे ई पाठशाला, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक, पाठशाला हे जी प्रोग्राम आहे हे प्रोग्राम मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ट्रेनिंग जे दिल्ली आहे त्यांनी आणि CIET सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी दिल्ली ह्या तिघांनी मिळून PG पाठशाला सुरू केलेले आहे। कोणत्या वर्षी? नोव्हेंबर 2015 रोजी ह्याचा उद्घाटन झालेले आहे। इथं ह्या पाठशाला हे शालेय विद्यार्थ्यांसाठी 1ली ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी ही पोर्टल आहे। हे इथं आपल्याला रिसोर्स अवेलेबल आहे, कंटेंट अवेलेबल आहे। 1ली ते 12वी विद्यार्थ्यांसाठी लागणारी पाठ्यपुस्तक, व्हिडिओ, ऑडिओ आणि स्टडी मटेरियल इथं उपलब्ध आहे आणि सर्वांना फ्री ऑफ कॉस्टने ते प्रोवाइड करतात ऑनलाइन थ्रू। लर्निंग ऑन द गो, कंटिन्युअस आपण शिकत राहतो या पाठशालामुळं। इथं केवळ 3 लँग्वेज ह्याच्यामध्ये सध्या यूज करीत आहे, इंग्लिश, हिंदी आणि उर्दू। ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा। आता PG पाठशाला, PG पाठशाला हा अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रोग्राम आहे। ही प्रोग्राम मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी NME नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT यांच्या अंतर्गत ही प्रोग्राम सुरू केलेले आहे। PG पाठशाला हे ह्याचं कार्यवाही कोणी करतात तर UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन करीत आहे। PG पाठशालावर नियंत्रण करण्याची कामं कोणाच्या अंडरमध्ये ती करीत आहे तर इन्फ्लिबनिट हे त्याचं काम करीत आहे। PG पाठशाला गांधीनगर गुजरातमध्ये आहे। ओके, इथं PG पाठशाला नेमकं हे गेटवे टू ऑल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस, जे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहे MA, MSc, MCOM अशा विद्यार्थ्यांना टेक्स्टबुक आणि तिथं जे काय रेफरन्स मटेरियल आहे ते सर्व कंटेंट, बुक आपल्याला उपलब्ध आहे। इलेक्ट्रॉनिक बुक, सॉफ्ट कॉपीमध्ये पुस्तक आपल्याला अवेलेबल होतील। एकूण 70 विषयासाठी 70 सब्जेक्टसाठी सध्या पुस्तक उपलब्ध आहे। ओके, ते आर्ट्स विद्यार्थ्यांना, फाईन आर्ट्स विद्यार्थ्यांना, ह्युमॅनिटीना, लँग्वेजसाठी, सायन्ससाठी, मॅथमॅटिक्ससाठी, लिंग्विस्टिक्ससाठी असे एकूण 70 सब्जेक्ट ह्याच्यामध्ये आहे। मग हे 3 विभागात हे कार्य करीत आहे। एक आहे अध्ययन म्हणजे पुस्तक, अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी पुस्तक अवेलेबल आहे, बुक्स अवेलेबल आहे, बुक्स आहे। दुसरं आहे UGC MOOC, वर्टिकल टू स्वयं। इथंही एक स्वयंचा जो प्रोग्राम आहे ते UGC MOOCच्या अंतर्गत हे कार्यक्रम करीत आहे। आणि पठ्य म्हणजे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आपण पुस्तक ॲक्सेस करू शकतो। ओके, अशा पद्धतीने हे सिनियर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी, हे 1ली ते 12वी विद्यार्थ्यांसाठी। ओके, पाठशाला आणि PG पाठशाला व्यवस्थित लक्षात ठेवा। 100% यू विल गेट 2 मार्क्स ऑन दिस सब्जेक्ट, ऑन दिस स्पेशल टॉपिक। नमस्कार।